नाट्यप्रभाच्या पहिल्या निर्मितीमध्ये आपण सर्वांचं स्वागत. ही गोष्ट 70च्या दशकात घडते. त्यामुळे तुम्ही भविष्यातून जवळपास 50 वर्षे मागे आलेले प्रेक्षक आहात याची किमान जाणीव ठेवून त्या यातला हवाय का चलो ती शॉक मध्ये हे बघा फक्त एवढं कप 700 रुपयाला कसं आहे घर लागलं तरी मी पड झालाय आवडीचा चॉकलेट चांगलं असेल बहुतेक खाली तेच घेतलंय तिने जास्त वरचे थोडे थोडे चॉकलेट आहे काय चवच नाही चॉकलेट वाला चांगलं लागेल मला वाटतं चिल्ड आणून देतात चिल्ड का हे खाऊन बघ शॉपमध्ये मी तिला म्हणलं खाणार का आधी म्हणली चाटून खाणार इमॅजिनेशन वर्सेस रिअलिटी इमॅजिनेशन वर्सेस रिअलिटी पिझ्झा खात्या पाहिजे कितीला होता पिझ्झा कितीला खायचा कमी होता जल्दी नको खाऊ 700 रुपयाचे तू चॉकलेटच का नाही घेतलं मग? आहे तिला असं ट्राय करायचं होतं थोडं एक काम कर बंद कर 2 मिनिटं आता आम्ही चाललो ॲमेनॉराला समोर आहे ॲमेनॉरा मॉल तू इथं आहेस इथून तिथं तर जायचं आहे तुला कुठला वास आवडतो त्याचा परफ्यूम बनवायला आवडेल त्याचा परफ्यूम हो
फायनली टाईम आलेला आहे की आपण ह्या मॉलला टाटा बाय बाय करणार आहे. बिकॉज खूप लेट होत आलेलं आहे. इट्स 7:15, 8 वाजताचा नाटक आहे. जायला मला कमीत कमी अर्धा पाऊण तास जाईल असं वाटतं आहे. आता बघूया, ट्रॅफिकवर डिपेंड आहे. आय होप की मी टायमिंगवर पोचत. आणि फायनली मी शॉपिंग केलेली आहे. जास्ती काही दाखवू शकलो नाही कारण मोबाईल घेऊन शॉप करणं जरा अवघड झालं मला शॉपिंग करायला. कारण अवनीचं शॉपिंग चाललेलं माझं. मी काय काय घेतलं ते मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवेल. पण येस, अच्छी खाशी शॉपिंग केली आहे मी. हा बघा, सगळे वर आहेत. हॅलो, अवनीच्या बड्डेची शॉपिंग चालू आहे, त्यासाठी आम्ही पुण्याला आलो. आणि त्याच्याचबरोबर आज आपल्याला ते नाटकही बघायचं आहे. तर अवनीने शॉपिंग केली, स्निग्धाने थोडीशी केली, विशाखा मॅमनी थोडी केली. आणि सगळ्यात जास्ती माझ्या मते मी केली आहे. आणि जे नाही व्हायला पाहिजे, बट मला आयफोनचं कवर भयानक आवडलं आणि ते घेतलं आहे मी. त्याच्याबरोबर छोट्या छोट्या गोष्टी घेतलेल्या आहेत. आता बघूयात पुढं काय होतं आहे काय नाही. लेट्स होप फॉर दी बेस्ट. खर्च किती छान वाटेल ना खरं रस्ता मोकळा असेल मस्त रील्स करायला. बघ राईट साईडला आला हे बघ फोटोशूट. नाट्यप्रभाच्या पहिल्या निर्मितीमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे. ही गोष्ट 70च्या दशकात घडते. त्यामुळे तुम्ही भविष्यातून जवळपास 50 वर्षे मागे आलेले प्रेक्षक आहात याची किमान जाणीव ठेवून त्या शेजार बाजारची अनेक छोटी मोठी गावं या सोनगावात बाजारहाटीसाठी आहेत. तो काळ फार आधुनिक नसला ना तरी फार जुनाही नव्हता. म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स क्रांती दशक 2 दशक जरी दूर असली तरी शहरातून आणि काही खेड्यातून रेडिओचं आगमन झालेलं होतं. आणि याच बाजारात जाधवचे वडील भांडी विकायला बसले. तुम्हाला आजचा प्रयोग कसा वाटला, काय वाटला हे तुम्ही अवश्य आम्हाला सांगा. तुमचा बाईट द्या. सोशल मीडियावरती जर तुम्ही लिहिलं तर आम्हाला खूप आवडेल. सर्वप्रथम कलाकार सुभाषच्या भूमिकेत अजिंक्य भोसले. जाधवच्या भूमिकेत श्रीपाद पानसे. गट्टूच्या भूमिकेत अर्चिस थत्ते. चिंतू रुद्रांश भालेकर. रशीद प्रत्युष जोशी. गट्टूचा बॉडी डबल सार्थक कुलकर्णी. आपल्या नाटकाचं संगीत केलंय मंदार इंगळे आणि वैभव टकले यांनी. संगीत संयोजन हर्ष भोरे.
नेपथ्य मयूर पवार, नेपथ्य सहाय्य ऋतुजा बोटे. नाटकाची वेशभूषा केली आहे श्रुतिका वसवे. वेशभूषा सहाय्य मुग्धा भोसले, स्पर्शिका भोसले. निर्मिती व्यवस्था महेश धायगुडे. पोस्टर डिझाईन कौस्तुभ हिंगणे. मोशन पोस्टर शिवम पंचभाई, व्हिज्युअल आर्ट्स नीरज सबनीस आणि सोशल मीडिया सौरभ तळपदे. प्रयोगाचे सारथी मयूर घोलप, ऋतुराज सुतार, दुर्गा कुलकर्णी, देवयानी काळे, तन्वी कांबडी, सार्थक जोशी, निरंजन कुलकर्णी, ज्ञानेश्वर तुपे, अमेय लहाद्र, सृष्टी पागृत, रीमा चव्हाण, केदार केतकर, अथर्व किरवे, आदिती समुद्र, भार्गव लवळकर, स्वस्तिका काने. नाटकाचे लेखक ऋषिकेश गुप्ते सर यांच्यासाठी पण आपण एकदा जोरदार नाटकाची प्रकाश योजना आणि दिग्दर्शन केलं होतं अभिप्राय कामठे. खूप उशिरा प्रयोग सुरू झाला त्याबद्दल खूप सॉरी. आणि जास्त वेळ न घेता 2-3 लोकांचे विशेष आभार मानायचे होते. सगळ्यात जास्त म्हणजे माझा मित्र म्हणजे आमचा मित्र विनोद वनवे याचे. कारण का मित्र म्हणून काय असतं हे आम्हाला त्याचं म्हणजे मला जाणवलं हे खूप जास्त. एक गोष्ट की या नाटकाच्या जे सुरुवातीला जे व्हॉइस ओव्हर होतं उपेंद्र सरांचं, सो आमची अशी चर्चा चाललेली की अरे कोणाचा व्हॉइस ओव्हर आपण घेऊ शकतो. सो आमच्या सगळ्यांच्या डोक्यात पहिल्यांदा हा विचार आला की उपेंद्र सरांचं नाव आलं. सो त्याच्यानंतर मित्र म्हणून मी विनोदला फोन केला पहिला की मला असं असं करायचं आहे आणि आम्ही काहीतरी करू इच्छितो असं की त्याच्यामध्ये आम्हाला उपेंद्र सरांचा व्हॉइस ओव्हर लागेल. सो त्यांनी फक्त फोनवरती एवढं सांगितलं ठीक आहे मी करतो काहीतरी. आणि त्याच्यानंतर ही सगळी त्यांनी गोष्टी जुळवून आणल्या आणि उपेंद्र सरांचा व्हॉइस ओव्हर आम्हाला इथं लाभला. या म्हणजे आपण सगळ्यांनी जो ऐकला आवाज. सो उपेंद्र सरांचे पण एकतर आभार खूप जास्त. आणि नाही ठीक. सो जास्त वेळ नाही घेणार. आमचं इंस्टाग्रामवरती पेज आहे गोष्ट अजून संपली नाही या नावाने आणि नाट्यप्रभा निर्मिती या नावाने. पण आमची ही पहिलीच निर्मिती होती. याच्यानंतर आम्हाला अजून वेगळे वेगळे एक्सपेरिमेंट्स करायचे आहेत, वेगवेगळ्या पद्धतीचे प्रोडक्ट्स तुमच्यासमोर घेऊन यायचे. सो असाच सपोर्ट असू द्या. आणि बाहेर आमचे मित्र असतील जे तुमचे व्हिडिओ गाईड्स घेतील, सो त्यांना प्लीज कोऑपरेट करा आणि थोडंफार काहीतरी बोला जेणेकरून आम्हाला ह्या बाईट्समुळे अजून लोकांना इथे बोलवायला संधी मिळते आणि अजून लोक या कलाकृती अशाही बघू शकतात. कारण का मला पर्सनली असं वाटतं की नाटक हे नेहमी आपण जे बघतो प्रोसेनियम आर्ट्सला किंवा जे छान छान नाटक असतं, सो त्याच्या पलीकडे जाऊन अशीही नाटकं असतात किंवा असेही विषय असतात आणि हे पण समाजात घडलेलं आहे. त्याच्यामुळेच हे असं काहीतरी लिहिण्यात येतं आणि तुमच्यासमोर सादर करण्यात येतं. सो अशा गोष्टींनाही तुमचा सपोर्ट असू द्या. जास्त वेळ घेत नाही. धन्यवाद. मॅस्कॉटच्या इथं आपण हे करूया. नाही कंटिन्यू. इथून आत ते बाहेर येते. आम्ही कॅमेरा समोर असं नाही येणार. काय वाटलं आल्यानंतर कॅमेरा नाटकाला एका शब्दात तुम्ही परफेक्टली कसं डिस्क्राईब करता? चालू
10:15 वाजले. खाण्यापिण्याचं काय? मी काढलंय याचं शूटिंग. ऐक की तू सांग तुला कसं वाटलं नाटक? वॉशरूम आता इथं कुठं वॉशरूम